आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडा या गावच्या पोखरकरवाडीमध्ये आपण आहोत. पाठीमागं अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे, झाडं आहेत, डोंगर आहे. इथे आजूबाजूची ही आदिवासी समाजाची वस्ती आहे आणि याच ठिकाणी एक क्रशर होणार असल्याची माहिती मिळते. क्रशरला ग्रामपंचायतीची परवानगी आहे नाही आहे हा भाग वेगळा आहे. माहिती अशी मिळते की ग्रामसभेमध्ये सदरच्या क्रशरला अनुमती दिली नाही, नंतर मात्र कागदपत्र जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन परवाना मिळवलाय अशी माहिती मिळते. खरं खोटं नेमकं काय आहे, जे कायद्यात आहे ते व्हायला हवं, जे बेकायदेशीर असेल, जर काय याच्यामध्ये 19-20 असेल, हेराफेरी असेल तर दोषींवर कारवाई व्हायला हवी. आपण या पोखरकरवाडीमध्ये आहोत. आपल्यासोबत तंटमुक्तीचे अध्यक्ष आहेत. भाऊ, नेमकं प्रकरण काय? नेमकं प्रकरण असं आहे की ह्या मौजे पोखरकरवाडीमध्ये महसूली क्षेत्र हद्दीत गट नंबर 23 चा विषय आहे. गट नंबर 23 कोणाच्या मालकीचा? गट नंबर 23 हा काळे कंपनी घोडेगावची आहे. नाव काय त्यांचं? त्यांचं जयदीप काळे व इतर आहेत मुख्यत्वाने. किती क्षेत्र आहे ते? साधारणतः 38 ते 39 एकर क्षेत्र आहे. 40च्या आसपास क्षेत्र आहे ते. त्यांच्या नावाचा सातबारा आहे? हो, 7-12 त्यांच्या नावाचा आहे. काही जमीन आहे का डोंगर आहे? पूर्ण डोंगर आहे. पेसा त्यांच्या क्षेत्र आहे. मालकीचा? त्यांच्या मालकीचा खरेदीने हस्तांतरित झालेला पेसा क्षेत्रातला डोंगर आहे. मग आता काळे म्हणजे त्यांना मग अशी पेसामधली आदिवासींची जमीन घेता येते? नाही, कायद्याने जर पाहिलं तर तो डोंगर हा खाजगी मालकीचा आहे आणि ओपन वाल्याचा प्लॉट आहे. तो डोंगर म्हणजे अगोदर ओपनवाल्याचा होता, ओपन वाल्याचा होता. ओपनवाल्यांनीच घेतला. ओपन वाल्यांनी तिथे काही टेक्निकल अडचण नाही. नाही टेक्निकल. आता मला सांगा, तुमचं नाव काय, मुद्दा काय? मी हुसेन कासम शेख पाटील, ह्या पिंपळगावचा तंटामुक्ती विद्यमान अध्यक्ष. गावाने मला सलग 3दा इथे एक मताने अध्यक्ष पदावर बसवलंय आणि मी एक व्यवस्थित, निष्कलंकित, निस्वार्थी असं या ठिकाणी काम करतोय. मी 40 ते 41 वर्ष आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील राजकारणाचा भाग वेगळा. आता मला एक सांगा, ऑगस्ट महिना आहे, या महिन्यामध्ये 15 ऑगस्टची ग्रामसभा होत असते. बरोबर. त्या मीटिंग मध्ये तंटामुक्तीचा अध्यक्ष नेमला जातो. बरोबर. मग तुम्ही अगोदरचे अध्यक्ष का आता करंट अध्यक्ष? मी 3 वर्षापासून अध्यक्ष आहे, आज तागायत आहे. आमच्या ग्रामसभा होतच नाही. 8-8, 9-9 ग्रामसभाच होत नाही. 15 ऑगस्ट नंतर ग्रामसभा नाही? 15 ऑगस्ट ग्रामसभा नाही झाली. आमच्या गावची ग्रामसभा झालीच नाही. त्यांनी आता 18 तारखेला घेतली होती, पण त्यांच्या ग्रामसभेला माहित नाही, पण एक ऐकून आहे 5 ते 6 जणांच्या व्यतिरिक्त माणसं नव्हती. कोरम नव्हता. कोरम नव्हता. आता मला सांगा, प्यासा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये जर ग्रामसभा घ्यायची असेल तर किती लोकांची उपस्थिती लागते? साधारण 100 लोक गरजेचे आहे पेसा क्षेत्रात, आणि त्या पद्धतीचा कोरमच हा पूर्ण होत नाही इथे. आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ. तुमची तक्रार नेमकी काय? आमची तक्रार ही आहे की ह्या ठिकाणी 2 जण अर्जदार होते, किरण पोखरकर आणि जयदीप काळे. किरण पोखरकरांचं गाव कुठलं? पोखरकरवाडी आहे. म्हणजे याच गावचे सातबारा धारक नाही, ते 7-12 धारक नाही किंवा त्या गट नंबर 23 त्यांचा कुठलाही संबंध नाही. दुसरे अर्जदार कोण? जयदीप काळे म्हणून घोडेगावचे आहे. ते 7-12 क्षेत्र आहे, ते क्षेत्र खाजगी क्षेत्र आहे. खाजगी. अर्ज काय होता? अर्ज असा होता की आम्हाला इथे गौण खनिज उत्खनन करायचंय, नवीन स्टोन क्रेशर टाकायचा आहे, त्यासाठी आम्हाला एनओसी मिळावी. असा क्रशर टाकायचा. क्रशर मग त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये ते व्यवसाय करू शकतात. तुम्हाला अडचण काय? अडचण ही आहे आमची की हे पेसा गाव आहे आणि पेसा गावामध्ये उत्खनन करायला केंद्र सरकारच्या नियमानुसार इथं परमिशन देता येत नाही. हा मुख्य मुद्दा आमचा. पंचायतीने परमिशन दिली कशी? हा, त्याबाबत आम्ही सांगतो की त्यांनी अर्ज केला, त्यांनी ऐनवेळच्या विषयात अर्ज घेतला, परंतु ज्याच्या नावाने डोंगराची मालकी नाही अशांचा अर्ज मासिक मीटिंग मध्ये न चालवता तुम्ही ऐनवेळच्या विषयात घेता ग्रामसभेत. चुकलं काय? चुकलं की मासिक मीटिंग असते ग्रामपंचायतची, त्याच्यामध्ये चर्चेला घेतला पाहिजे, त्याची शहानिशा झाली पाहिजे की त्या अर्जदाराची ती प्रॉपर्टी आहे का, आणि तो अर्ज आपण समजा मी आहे, इथं माझी जमीन आहे आणि मला एखादा स्लीपिंग पार्टनर बाहेरचा घेतला, बरोबर, प्रॉब्लेम काय? नाही, आमचं हे मत आहे की त्या डोंगराच्या उत्खननामुळे आमची आदिवासी ठाकर आणि कोळी समाजाची वस्ती आहे डोंगराला. विषय वेगळे आहे. परमिशन देणं न देणं हा भाग वेगळा आहे. दरेकर या गावचे
काळे सॉरी पोखरकर पोखरकर इथले हा, काळे समजा बाहेरगावचे, बर पण पोखरकर अर्ज करू शकतात. हा. ते अजून एखादे नाही 2 भागीदार घेऊ शकतात. बर तो त्यांचा पार्ट आहे ना. निश्चित. ग्रामपंचायतीनं त्यांना एनओसी दिली. त्याबाबत ग्रामपंचायतनं 2 अजेंडे काढले, ग्रामसभा लावली, पेसा विशेष ग्रामसभा लावली. कुठल्या महिन्यात? ती 24/12/2025 ला लावली. त्याच्या आधी त्यांनी 22/12/2025 आणि 8/1/2025 ला असे 2 अजेंडे काढले एकाच तारखेची. तुम्ही तंटामुक्तीचे अध्यक्ष आहात, खोटं बोलला तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. ओके, मी त्या समर्थ आहे, मी खोटं बोलणार नाही आणि बोलत नाही. माझं मत हे आहे, तुम्ही 8/1/2025 ला पहिला अजेंडा काढता. 8/1/25. हो, 8/1/25 ला, सॉरी 8/12/25 ला पहिला अजेंडा काढता. त्याचं ठिकाण दाखवता हनुमान राया मंदिर ह्या विषयाबाबत ग्रामसभा. दुसरा अजेंडा 22/12/2025 ला काढता. त्याचं ठिकाण दाखवता हे मोठी दगड. माझं चेंज का केलं? वेळ एकच, 24/12/2000 ची मीटिंग, टायमिंग एकच, अजेंडे 2, तारखा वेगवेगळ्या. कुणालाही पुन्हा त्याच्यावर तुम्ही 22/12चा अजेंडा रद्द केला असं डिक्लेरेशन मुळीच केलं नाही. म्हणजे समाजाची दिशाभूल केली ग्रामस्थांची. आणि मीटिंग घेतली 8/12च्या अजेंड्यावर, म्हणजे मौजे पोखरकरवाडी येते, आणि घेतली तो विषय. त्याच्या आधी संबंधित अर्जदारांनी माझ्याशी चर्चा केली तासभर. त्यांनी त्यांचा मला प्लॅन सांगितला की अशाने असं आम्ही एनओसी मिळू इच्छितो. आम्हाला रोल काय ना, तंटमुक्ती अध्यक्षाचा रोल आहे, ते ग्रामपंचायत बघेल ना. बरोबर ना. त्याच्या आधी जी विशेष ग्रामसभा झाली गावामध्ये, त्याच्यात विरोध झाला. अच्छा, विरोध झाला. तुम्हाला मॅनेज करायचा प्रयत्न झाला काय? असंही असू शकेल म्हणून माझ्या मॅनेज झाले नाही म्हणून तक्रार नाही ना? नाही, मॅनेज मी होतच नाही. मी 40 वर्षात कोणाला मॅनेज झालो नाही. मी सच्चा कार्यकर्ता, मी मॅनेज नाही झालो. माझ्याकडे आले, मी त्यांचा प्लॅन समजून घेतला. त्यांनी सांगितलं अशाने. कोण आलं? माझ्याकडे जयदीप काळे आले होते आणि इतर त्यांचे आले होते, घोडेगाववाले आले, म्हणजे खरेदीदार तुम्हाला समजून सांगत होते की बाबा आमचा व्यवसाय कसा योग्य पद्धतीने आहे आणि आम्ही प्यासामध्ये नियमांचं उल्लंघन करणार नाही. बरोबर. पुढे काय झालं? पुढे हा विषय झाला. मी सांगितलंय त्यांना की आमचा पूर्णतः त्या डोंगरालगत आदिवासी समाज आहे, त्यांची शेतशिवारे वस्ती आहे आणि पूर्ण एक खोर आहे आमचं पूर्व पश्चिम. आमचं काही मीटर अंतरावर हायस्कूल आहे, गाव आहे, आणि याचा तुमच्या उत्खननामुळे सगळ्यांना फटका बसणार आहे, प्रदूषण वाढणार आहे, मुलांच्या जीविताला धोका आहे, माध्यमिक विद्यालय. आणि हे जे खोर आहे आमचं आदिवासी समाजाचं, यांना तुटक जमीन आहे, काही गुंठ्यात जमीन आहे. जर तुमच्या उत्खननामुळे 1.5 ते 2 किलोमीटरचा डोंगर फोडणार आणि त्या उत्खननामुळे जरी जमीन नापीक होत असेल, हे आमच्या गरिबांना उद्ध्वस्त होत. पहिली गोष्ट म्हणजे व्हायब्रेशन होणार, घरांना तडे जाणार, किंवा आजूबाजूची फळं शेती असेल तर त्या नापीक होणार, धुळीमुळे खराब पीक पूर्ण नापीक होणार आहे. आणि हे क्षेत्र जर नापीक होत असेल, पूर्ण हायस्कूलच्या मुलांवर विद्यार्थ्यांवर त्याचा रोगराईचा प्रादुर्भाव निर्माण होत असेल, तर त्यात तुमच्या खाणीचा उपयोग काय आम्हाला? तुम्ही राहिला कुठं? मी गावात आहे. तुम्ही या परिसरात नाही राहत? मी या परिसरात नाही राहत, पण मी इथला मूळ वतनदार आहे. मला याची पूर्णपणे ज्ञात आहे, माहिती आहे. आणि हा समाज गोरगरीब आहे, यांना कुठेतरी यांच्या प्रश्नाला वाचा फोडली पाहिजे, म्हणून आमच्यासारखे निर्भीडपणे काम करणारी व्यक्ती आहे. आता मला एक सांगा, ग्रामसभेमध्ये अर्ज केला, 2 ठिकाणच्या ग्रामसभा दाखवला, बरोबर. कुठल्या ग्रामसभेमध्ये या क्रशरला अनुमती दिली? हा, मी हे सांगेल की 24/12/2025 ची मौजे पोखरकरवाडी येथे हनुमान राया येथे जी ग्रामसभा झाली, या समाजाने पूर्णतः आणि एकमताने तो त्यांचा अर्ज फेटाळला. त्याच्या आधी तुम्हाला सांगतो, त्यांनी 22/12ला तो अर्ज माघारी घेतला. माझ्याकडे पुरावे आहेत. मीटिंग कधी झाली? 24/12ला. 24/12/2025 ला मीटिंग झाली. कुठे झाली? मौजे पोखरकरवाडी हनुमान राया मंदिर येथे झाली. बरोबर आहे. अर्ज दिला. त्या मीटिंग मध्ये अर्ज मंजूर का नामंजूर? त्या मीटिंग मध्ये अर्ज नामंजूर. तत्पूर्वी त्यांनी जर 22/12/2025 ला ग्रामपंचायतला माघारीचा अर्ज दिलाय की आम्हाला एनओसी नकोय. डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे? यस, माझ्याकडे डॉक्युमेंट्स आहेत. तुम्ही जर 22/12ला अर्ज माघार घेता, त्याच्यावर एनओसी मागत नाही. तुम्ही काय बोलतोय तुम्हाला समजतंय? निश्चित. मला एक सांगा, क्रशरला अर्ज केला, बरोबर, ग्रामसभा कॉल केली, नंतर आम्हाला इथं क्रशर नको आधी म्हटले, ग्रामसभेच्या आधी बोलले ते. अर्ज तर अगोदर मागणीचा दिला, ग्रामसभेच्या आधी पुन्हा आम्हाला नको असा अर्ज दिला. दोन्ही अर्ज मीटिंग मध्ये वाचले गेले. दोन्ही अर्ज वाचले गेले. मीटिंग मध्ये काय ठरलं? मीटिंग मध्ये सर्वांनी विरोध केला.
ग्रामस्थांनी विरोध केला की आम्ही इथे होऊन देणार आजच नाही. जर मागे घेतला हो तर मीटिंग मध्ये दोन्ही अर्ज वाचले असतील ना. निश्चित ना, माघारीचा अर्ज वाचला आणि मिटिंगनी मध्ये असणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी एकमताने तो फेटाळला अर्ज. त्याच्यावर हरकत घेतली, हरकत नोंदवली की इथून पुढे आम्ही ह्या वस्तीत आमच्या पिंपळगाव हद्दीत पेसा क्षेत्रात उत्खनन होऊन देणार नाही. आमचे सूचक महेश ढमढरे म्हणून आहे. त्यांनी त्याच्यात ठरावात नमूद केले की भविष्यात इथून पुढे कुणी मागणीसाठी आलं तरी ग्रामपंचायतने परच्या परत ते अर्ज फेटाळावा, कारण इथून पुढे आपल्याला कुणालाच उत्खनन द्यायचं नाही असं आम्ही मीटिंग मध्ये ग्रामसभेत ठरवलं 24/12च्या. हा विषय झाला आमचा. पुढे काय झालं मग? पुढे परमिशन कशी मिळाली? परमिशन ही मिळाली की आम्हाला पूर्ण यांच्यावर संशय होता. कोणावर? ग्रामपंचायत पदाधिकारी, इथले सदस्य कोण आहेत? इथले सदस्य आमचे वस्तीधारक आहेत. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं हेच आहे की आम्हाला काहीच होऊन द्यायचं नाही इथं. ते कुठे आता? ते सध्या पुण्याला बाहेर बरं, ठीक आहे. आहे, ठीक आहे. परंतु ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर पूर्ण दाट संशय होता. सरपंच कोण आहेत? सरपंच सायली लाडके म्हणून आहे. ताईंचं काय म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं आज आहे की बोगस ठराव जो झाला तो माझी सही शिक्के नाही, आमचा पत्रव्यवहार नाही. सही शिक्का आमचे नाहीच असंच म्हणतात. असं म्हणल्याचं तुमच्याकडे काय पुरावा आहेत माझ्याकडे पुरावे. दाखवा. हे पहा, ग्रामपंचायतीचं पत्र दाखवा. ग्रामपंचायत ते पोलीस स्टेशनचं पत्र आहे, मी दाखवतो तुम्हाला फाईल मध्ये. हा. पंचायतीचं पत्र दाखवा. हा ठराव आमचा नाही. हो, ह्या आहे, दाखवतो ना. त्यांनी पोलीस स्टेशनला जो अर्ज दिला त्याच्यात पूर्ण त्यांनी म्हटले की हा ठराव आमचा नाहीच. नाही, पोलीस स्टेशनला आहे. ग्रुपला आहे, आजच्या ग्रुपला आहे, दाखव. नाही, तुमच्याकडे ऑथोराइज काय आहे का? हे का एक मिनिट बरोबर, हे का त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय. काय दिलं? वाचा 4 ओळी. मी वाचतो की सहाय्यक पोलीस निरीक्षक गोडेगाव पोलीस स्टेशन, विषय किती तारखेचं पत्र आहे? हे 18/8/2026 पत्र आहे. 18/8. आज तारीख आहे 22. विषय आहे ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे गोडा बनावट ठराव तयार करून शासकीय फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल होण्याबाबत असं सरपंच मॅडमनी दिलेलं पत्र आहे. ग्रामसेवकाची सही आहे? नाही, ग्रामसेवकाची सही नाही याच्यावर. बरं, ही सही सरपंचांचीच आहे. हो, हे पत्र पंचायतीनंच दिलंय हा. असं काही व्हेरीफाय केलं तुम्ही? आज त्यांनी जाहीर ग्रुपला इश्यू केले हे पत्र की आम्ही पोलीस स्टेशनला असं कळवलंय. पण त्याच्या आधी आम्हाला जशी कुणकुण लागली, आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांना विचारलं केली की आम्हाला समजते की तुमच्याकडून असा ठराव गेलाय, कलेक्टरकडून एनओसी मिळाली, 20 मेला एनओसी मिळते, आज 3 महिने होतात आणि 3 महिने तुम्हाला का कळू नये? तुम्हाला जर 10 दिवस कळाले तर तुम्ही त्याच्यावर काय ऍक्शन घेतली? त्यांचं म्हणणं असं राहील हम्म. की आम्ही जर परवानगीच दिली नाही हा. तर आम्हाला कळायचा काय प्रश्न? हे साफ चुकीचं आहे, कारण त्यांचा जो पत्रव्यवहार आहे, पत्रव्यवहार त्यांनी, मी एक तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे, मी त्यांच्याकडे ठराव मागणी केली होती. मला ठराव द्यायला 1 महिना लावला त्यांनी. अक्षरशः मला शिष्टमंडळ. अशी प्रोव्हिजन आहे ना 1 महिन्यात माहितीच्या अधिकारात माहिती द्यायची असते. निश्चित आहे ना साहेब, निश्चित आहे. पंचायतीचं चुकलं काय? पंचायतीचं हे चुकलं की ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर केला, त्याची प्रत आपल्याला 8 ते 10 दिवसात आपल्या तंटामुक्तीला द्यायला काय हरकत आहे? त्याच्यावर जर ऑब्जेक्शनच नाही तर 8 ते 10 दिवसात तंटामुक्तीला दिलीच पाहिजे. त्यांनी 1 महिना लावला आणि 1 महिन्यामध्ये बनवाबनीची उत्तर दिली, देतो म्हणून सांगितलं आणि त्या 1 महिन्यात त्यांनी बोगस सगळी कागदपत्र तयार करून सबंधितांना पोहोचवली. हा माझा ठाम त्यांच्यावर आरोप आहे. आक्षेप आहे. आक्षेप. तुमचा आक्षेप जर खोटा ठरला, हो त्यांच्यावर त्यांनी जर तुमच्यावर बदनामीचा डावा ठोकला, हो, त्याला विघ्नर टाइम जबाबदार नाही. निश्चित निश्चित. याच्यावरून मी तुम्हाला सांगतो साहेब की लेटर पॅड जे आहे ते लेटर पॅडवरच्या सही आणि शिक्के हे सेम टू सेम 99.99% मिळते जुळते त्यांची. डुप्लिकेट शिक्के बनवता येतात, निश्चित. डुप्लिकेट हो. लेटर हेड बनवता येतं. हो. ती सही त्यांचीच आहे हम्म. असं मी दावा करू शकत नाही. नाही करू शकत तुम्ही. सिग्नेचर व्हेरिफिकेशन वाले जे असतील अधिकारी हो, ते कर. ते सर्टिफाय करतील. निश्चित. परंतु मी एक खात्रीनं सांगतो साहेब की हा जो प्रकार चालला होता तो गेले 7 ते 8 महिने चालू होता त्यांचा. आणि जे अर्जदार आहेत हे यांचे खास मित्र आहेत साहेब, समजून घ्या. कोणाचे मित्र? उपसरपंचाचे. हे चूक काय? मग त्या- मित्र कोणाचे कोणी असू मित्र शकते आहे, मान्य आहे ना, परंतु ही बनावट कागदपत्र जर जातात तुमची,
तुम्हाला 3 महिने का कळू नये? एनओसी जर 20/5 तुम्हाला मिळते, तुम्ही प्रशासकीय कामाला कलेक्टरला जाता, तुम्हाला याची काही कुंकून नसेल का? अर्जामध्ये पुढे काय म्हटलं? अर्जात पत्रात पुढे काय म्हटलं? पत्रात हे म्हटले की संबंधित आमच्याकडून अशा प्रकारच्या ठराव गेलेत, परंतु हे अर्जदारांच्यावर संशय व्यक्त केलाय त्यांनी अर्जदारांवर. नाही, ठराव आम्ही दिलेत असं म्हणालेत का? नाही, जे ठराव आम्ही म्हणजे जे डुप्लिकेट गेलेत त्यांनी अर्जदारांनी बनवून घेतले असावे. म्हणजे आमचा या परवान्याशी किंवा या पत्राशी काही संबंध ग्रामपंचायत नाही. संबंध त्यांनी नाही. फेटाळला तो विषय. पण आमचा ठाम मत आहे ना साहेब, की जर तुमच्या आमचा संशय बळवतोय, तुम्ही आम्हाला अंधारात ठेवताय, तुम्ही मिटिंग 2-2 ठिकाणी दाखवताय, आणि जर आतापर्यंत काही गोष्टी आम्ही इथं बारकाईने लक्ष देऊ नये साहेब, बारकाईनं, की ह्या गोष्टी घडू नये, आज सर्वस्व गावचं उद्ध्वस्त होऊ नये, आमचा आदिवासी समाज रस्त्यावर येऊ नये, या मताशी आम्ही आहोत. आणि जर तुम्ही अंतर्गत काही करत असाल ना, तर त्याला आम्हाला चव्हाट्यावर आणलंच पाहिजे. तुमचे एक महिला सरपंच आहे, हो, त्यांना तुम्ही नियमात सपोर्ट करायला पाहिजे. निश्चित करतोय साहेब, आम्ही निश्चित करतोय, नियमात सपोर्ट करतोय आम्ही, त्याच्याबद्दल काही बोलत नाही आम्ही. परंतु काही प्रकार हा ग्रामपंचायतच्या सदस्यांनी जाहीर केला, आम्हाला माहित नव्हता. 10 हे दिवसापूर्वी बिंग कोणी फोडलं मग? हे ग्रामपंचायतचे सदस्य विद्यमान प्रवीण ढमढरे म्हणून त्यांनी एक 10-12 दिवसापूर्वी बाईट घेऊन हे बिंग फोडले. डमडरे कुठे आता? ते गावात असतील, त्यांनी फोडले, तेव्हा आम्हाला समजलं साहेब. मग यांच्यामध्ये अंतर्गत 3 महिने झाले साहेब एनओसी भेटून, मग त्याला कळू नये का? आता मला एक सांगा, इथे क्रशरला अनुमती मिळाली असं तुमच्याकडे काही पत्र आहे का? हो आहे, एनओसी दाखवा पत्र. आमच्याकडे पत्र आहे. हे बा, हे 20 मे 2026 जिल्हाधिकारी आणि खनिकर्म अधिकारी यांची एनओसी संदर्भातलं त्यांना पत्र आहे. जे अनुमती देण्यात येत आहे, हो, अनुमती देण्यात येते. शेवटच्या 4 वेळी वाचा ना. बारीक आहे वाचायला. ठीक आहे, त्याची मी कॉपी घेऊन जाईल. हो, कॉपी. आता मला सांगा, तुमची नेमकी मागणी काय? आमची ही मागणी आहे की ग्रामपंचायतने आमची ग्रामस्थांची फसवणूक केली, दिशाभूल केली. हे जे पण 2 आता ग्रामपंचायत म्हणते तो ठराव आमचा नाही, ते लेटर हेड आमचं नाही, तो शिक्का आमचा नाही, आमची सही नाही, असं ते म्हणतात, असं तुम्हीच सांगताय. हो, ते सांगतात ना, परंतु आमचा दाट संशय आहे त्यांच्यावर साहेब, की हे सर्व त्यांनीच केले, त्यांनीच एक नियोजित केले, संगनमताने केले. अर्जदार आणि संबंधित पदाधिकारी यांनी संगनमताने केले. जो बोगस ठराव आहे त्याच्यावर सूचक, अनुमोदक, ग्रामपंचायत अधिकारी आणि सरपंच यांनी सगळं संगनमताने तो ठराव दिलाय. त्याला प्रोसिडिंग काय जोडलं माहित नाही. ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक एक चासकर म्हणून आहे, त्यांचं काय म्हणणं? ते म्हणतात ही माझी सही नाही आणि हा शिक्का माझा नाही. बीडीओना भेटले? बीडीओ कोण आहेत? बीडीओला आम्ही भेटायला गेलो होतो शिष्टमंडळ, परंतु बीडीओ भेट होऊ शकली नाही आमची. PSI इथे कोण आहेत गोडेगावला? गोडेगावला सागर पवार म्हणून आहे. पवार साहेबांना भेटले? पवार साहेबांशी आम्ही बाकीचे गेले होते, मी नाही गेलो. तहसीलदार वाघ साहेबांना भेटलो आम्ही. वाघ साहेब काय म्हटले? वाघ साहेब म्हटले की संबंधित प्रोसिजर आम्ही पुढे कॅन्सल करायला पाठवली. पण आमचं कॉपी आहे का तुमच्याकडे? नाही. 2 विषय आहे, वेगळे आहेत. वेगळे एक तर कशा पद्धतीनं चिटिंग झालंय हो. त्याची इन्क्वायरी होऊन दोषींवर निश्चित कारवाई व्हावी. बरोबर. दुसरी गोष्ट, तुमचा विरोध आहे तर या क्रशरचा परवाना रद्द व्हावा. बरोबर. 2 गोष्टी. तहसील कचेरीनं वर कळवलेलं आहे, बरोबर, त्यांचा पार्ट आहे. बरोबर. पोलीस स्टेशनला पंचायतीनं पत्र दिलं आहे, बरोबर. त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, गुन्हे दाखल व्हावे. बरोबर. याच्याबद्दल मी हे सांगेन साहेब, की जेव्हा आम्ही ग्रामस्थ त्यांच्यापर्यंत गेलो, त्याच्यानंतर ते पोलीस स्टेशनला गेले. मग तुम्ही सांगताय की आम्हाला 8-10 दिवस झाली ही बाब कळाली. मग कळाल्या तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हे दाखल का केले नाही, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा की आमचा ठाम तुमच्यावर संशय आहे, दाट 99.99 की सह्या तुमच्याच आहे, सही शिक्के तुमचेच आहे. तुम्हीच त्यांना पाठीशी घालता, तुम्हीच गुन्हेगार आहात. तुम्ही समाजाची पूर्णपणे दिशाभूल केली आणि आज गावाला वेठीस तुम्ही धरले. आमचा ठाम आरोप आहे, संशय आहे. तुमचा संशय म्हणजे अधिकृत मत नाही. आपण जी बातमी करतोय हे सुद्धा तुम्ही म्हणतात ते सगळं खरं नाही. बरोबर. सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच किंवा ज्यांचा सातबारा आहे त्यांचं देखील आपण म्हणणं घेणार. बरोबर. आता मूळ मुद्दा असा राहतो, समजा संबंधित सातबारा धारकाने नियमांचं पालन करून इथं जर क्रशर टाकला तर तुमची हरकत काय? नाही, आमची हरकतच असणार आहे का आमचं सर्वस्व उद्ध्वस्त होणार आहे. माझा आदिवासी ठाकर समाज, हिंदू महादेव कोळी समाज हा पूर्ण या खोऱ्यात वसलेला आहे. त्यांना तुटक जमीन आहे, त्याच्या उदरनिर्वाह चालतो, त्यांची घरदार आहेत,
त्यांचं कुक्कुट पालन आहे, शेळी पालन आहे, त्याच्यावर त्यांचं पोट पाणी चालतं. आणि त्यांच्या प्रदूषणामुळं जर हे सर्व उद्ध्वस्त असेल तर आम्ही मुळीच होऊन देणार नाही. ही आमची समाजाची ठाम भूमिका आहे. हे मत तुमचं का सगळ्यांचं मत आहे? सगळ्यांचं मत आहे. ह्या वस्तीधारकांचं मौजे, पोखरकरवाडी आणि पिंपळगाव हद्दीतील सर्व आदिवासी बांधवांचं आणि ग्रामस्थांचं हेच मत आहे की आम्ही इथं पेसा क्षेत्रात कुठलेही उत्खनन होऊन देणार नाही. काय ते क्रशर होऊन द्यायचं नाही? नाही, अजिबात नाही. जरा मी बाकीच्यांशी बोलतो. भाऊ तुम्ही कुठले? पिंपळगाव इथे क्रशर झाला पाहिजे नाही नाही, का बरं अजिबात नको? नाही. कारण आमची शाळा आहे, आमची वस्ती आहे. आणि इथून पुढच्या काळामध्ये आम्हाला त्यांचं हे आहे ना, काय आमचे नुकसान होणार आहे. नुकसान. भाऊ तुझं काय नाव? मनोहर पारडी. इथे क्रशर झाला तर तुम्हाला प्रॉब्लेम काय? आमच्या शेतीचे नुकसान होणार, आमचे घरेदारांवरती धूळ जमा होणार, जनावरांना त्रास होणार, घरांना तडे जाणार. म्हणजे इथे क्रशर नको. प्रेशर नको इथं. तर इथं काही महिला आहेत, तर महिलांशी पण आपण बोलूया. कोणची यांची? बाबा तुमचं काय नाव? हो का, मी अंकुश दत्तात्रय जोशी, इथं मी रहिवासी. त्यांचे 23 नंबर मध्ये त्यांच्या गटात खाणीची चाली, तर ते आम्ही होऊन देणार नाही. आमच्या सर्व विरोध का? विरोध का? विरोध म्हणजे आमचे लेकरं बाळ आहे, जमीन आहे, शाळा आहे, इथं बारीक बारीक पोरं शाळेत जाणार आहे, त्यांना त्रास होणार आहे. परत पावडर आली तर पावडरचा याला त्रास होणार आहे शेतीला. तुमचा मुद्दा लक्षात आला. बाबा इथं क्रशर झाला तर अडचण काय? आमच्या सर्व शेतीचं नुकसान होतं, जनावरांचं नुकसान तुम्हाला होतं. शेती किती? मला माझे म्हणजे सरासरी माझ्याच शेतीलगत त्यांचं डोंगर तुमचं काय नाव? पांडुरंग भीमाजी मध्ये. बाबा इथे क्रशर करायचं का? क्रशर मशीन टाकायची? नाही टाकायची. ताई तुमचं काय नाव? हिराबाई हो करे. मी इथंच माझी वस्ती आहे, राहते मी. बरं. हे केशरच्या बाजूलाच हे डोंगर लगत आहे. तर आमची हरकत आहे, आम्ही काही इथं केशर करून देणार नाही. कारण आमची मुलं आहेत, जमिनी आहेत. हे जे हादरे जे बसतील ते आमच्या घरांचे, आज आमचं हे घर जे बांधलेत आम्ही, तर त्यांना भिंतीला तडे जातील. उद्या मुलं बाळ आहेत, त्यांना खेळता वेळेस दगड उकडे पडला तर त्यांचं आमचं नुकसान होणार. का ही जमिनी जी पिकणारी आहे तर ही न म्हणजे पिकणार नाही का? ह्या धुळीप्रमाणे धूळ हे सगळे होणार, दूषित आहे. तर त्याच्यामुळे आम्ही होऊन देणार नाही. आता तुमचा विरोध डावलून जरी तुम्ही प्रशासनाने याला मंजुरी दिली, तुमची पुढची भूमिका काय राहील? आम्ही ना हरकत आणू त्याला. सगळे एकजुटीने, आदिवासी समाज आहे हा सगळा, ठाकर समाज, आदिवासी समाज आहे, गरीब आहे, ते काय कोणी श्री. तुम्ही जे म्हणताय या सगळ्या तुमचा पाठिंबा आहे का? हो, सगळे येत आम्ही जे ठरतात. आमची वस्तीच आहे ही सगळी. हा ठाकर समाज, आदिवासी समाज, हा सगळा आमच्या गरिबांची वस्ती आहे. तुम्ही सगळ्यांना काही तयार करून ठेवले? कोणालाच तयार केलेलं नाहीये. ज्याचं त्याला कळतं गरीब आहेत. आता हे बघा, काय ताई? नाही, आम्ही कुणालाही तयार केलेलं नाही. ही सगळी वस्ती आमचीच आहे आणि हे नुकसान आम्हाला होणार आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र जमलो. मावशी तुमचं काय मत? आमचं पण हे मत आहे की आम्ही क्रिएशन वगैरे काय होऊ देणार नाही. आम्ही सगळे आदिवासी माणसं इथं राहतोय. आमचं पुढच्या जीवनाचं भवितव्याचं काय, आमच्या पोरांचं, गुरांचं, शेतीचं, घरांचं, याच्यासाठी आमची पूर्ण हरकत आहे. पिंपळगाव बोला. माझं एक म्हणणं आहे का आता हे तुम्ही कुठले? प्रकरण, मी पिंपळगावचाच आहे, मी तंटामुक्ती उपाध्यक्ष आहे. तर यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण एवढं नुकसान होणार आहे लोकांचं, आणि हे सगळं आदिवासी समाज आहे, यांचं पूर्ण नुकसान झाल्यामुळं याला भरपाई कोण देणार? थोडक्यात इथं क्रशर नकोय, केशरच नाही पाहिजे इथे, आणि कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. काय दगडांची खाण होणार आहे का? नेमकं काय होणार आहे? दगडाचीच खाण होणार आहे इथे. डोंगर सगळं दगडाचं हा पूर्ण आहे. डोंगरचे, आणि काही अंतरावर आहे 100 मीटरवरती. त्याच्यामुळे सगळी वस्ती इथं आहे ना, ठाकर वस्ती आणि सगळा समाज आहे, आणि यांचं पूर्ण सगळ्यांचंच नुकसान होणार आहे, शेतीचं बी आणि सर्वांचं. तरी कायदेशीर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ही आमची अपेक्षा आहे. पिंपळगाव घोडा इथली ही पोखरकरवाडी ना, पोखरकरवाडीची ही आदिवासी मंडळी इथं राहतात. बाजूला जो डोंगर आहे तो खाजगी मालकीचा आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने खाणीसाठी अनुमती दिली अशी माहिती मिळते. ग्रामपंचायतीनं पोलीस स्टेशनला पत्र दिले की अशा प्रकारचा ठराव आम्ही दिलेला नाही, बोगस लेटर हेड, बोगस सही, बोगस शिक्के असं त्यांचं म्हणणं आहे. आता नेमकं पोलिसांचं काय म्हणणं आहे, सरपंचांचं काय म्हणणं आहे, महसूल विभागाचं काय म्हणणं आहे, ते देखील आपण जाणून घेणार आहोत. खाजगी जागेमध्ये एखादा कुठलाही व्यक्ती त्यांचा व्यवसाय करू शकतो, परंतु त्या व्यवसायामुळे जर या लोकांवर परिणाम होणार असेल तर तो व्यवसाय काय कामाचा. त्याचबरोबर हे प्यासावाडी आहे, प्यासा गाव आहे, या ठिकाणी अनुमती देताना ह्या लोकांची सहमती लागते, संमती लागते. ग्रामसभेमध्ये अर्ज केला, ग्रामसभा होण्यापूर्वीच अर्ज मागे घेतला, मग अनुमती मिळाली कशी,
ठराव लिहिला कसा, याच्या पाठीमागं काही काळबेरा आहे का, कोणी सूत्रधार आहे का, याची चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, पिंपळगाव घोडा. मी सुजाता रवींद्र पारधी, मी इथली रहिवासी आहे. पिंपळगाव घोडे पोखरकरवाडी इथली. हा भाग आहे ना पेसामध्ये येतो आणि हा डोंगर तुम्हाला दिसतो का, तिथं आहे ना खाणकाम करण्यासाठी परमिशन मागितली. पण आम्हाला आहे ना इथली ही वस्ती, इथं जवळ शाळा आहे, लहान लहान मुलं आहेत, इथं जमिनी आहेत, त्यांच्यावर त्या खाणीचा परिणाम होईल. त्यामुळं आम्हाला इथं खाणकाम नकोय. कारण की इथं जे जिल्हा परिषद परत हायस्कूल येते, तिथं भावी पिढी शिकणार आहे, त्यांच्यावर त्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळं आम्हाला इथं हे खाणकाम अजिबात नकोय. बनावट ठराव करणाऱ्यांचा, बनावट ठराव करणाऱ्यांचा, बनावट ठराव करणाऱ्यांचा, बनावट ठराव करणाऱ्यांचा. आपल्या सोबत पिंपळगाव घोडाच्या सरपंच सायली लाडके आहेत. पिंपळगाव घोडा या गावातील पोखरकर वाडी या ठिकाणी जो खान क्रशर सुरू होणार आहे त्या संदर्भामध्ये स्थानिक लोकांचा विरोध आहे. ग्रामपंचायतीची NOC नसतानाही त्याला परवाना मिळाला अशी चर्चा होते. सरपंच म्हणजे ग्रामपंचायतीने पोलीस स्टेशनला एक पत्र दिलंय की हे पत्र आमचं नाही, सही आमची नाही, शिक्का आमचा नाही, ही सगळी बनवेगिरी आहे. अशा प्रकारचं पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. तर हे प्रकरण नेमकं काय? नमस्कार. Incoming call from the Khan Wagdare हो identified जरा by Truecaller. उचला. नमस्कार, मी सरपंच सायली ज्ञानेश्वर लाडके. काय झालं, 12 तारखेला आम्हाला एक पत्र भेटलं, तर त्यावर आमचे सही शिक्के होते आणि 12 ऑगस्ट 2024 ला आम्हाला एक पत्र भेटलं. त्यावर आम्ही ते पाहिलं, वाचलं. पत्र कुठे भेटलं? पत्र आमचेच सदस्य प्रवीण डमडरे त्यांनी दिलं, म्हणजे त्यांच्या मोबाईल मध्ये होतं, तर त्यांनी ते आम्हाला वाचायला दिलं. आम्ही पाहिलं, ते वाचलं आणि त्यावरचे सह्या पाहिल्या, शिक्के पाहिले. तर आम्हाला असं, आपल्या सह्या आपल्याला माहिती असतात, आम्हाला तेव्हा लगेच कळलं की ह्या सह्या बोगस आहेत आणि हे बनावट ठराव केलेला आहे. तो जो ठराव आम्ही वाचला, अशा प्रकारचा ठराव काय ग्रामपंचायत आम्ही हाताने काही लिहून देत नाही. आम्ही आमच्या ग्रामपंचायतचे जे ठराव द्यायचे असतात ते सगळे कम्प्युटरवर टायपिंग करून देत असतो. आणि आम्हाला समजलं, 12 तारखेला आम्हाला समजलं. आम्ही त्यानंतर लगेच पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्यांशी भेट घेतली. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे चुकीचं झालेलं आहे, तुम्ही पत्रव्यवहार करा आणि गुन्हा दाखल करा. तर आम्ही दुसऱ्या दिवशी आमचे ग्रामसेवक आणि कर्मचारी पुण्याला गेले झेडपीला. तर त्यांनी तिकडे जाऊन कलेक्टर साहेबांची पण भेट घेतली. कलेक्टर साहेबांनी सांगितलं की तुम्ही पहिलं पंचायत समितीला पत्र द्या आणि नंतर तहसीलदारांना द्या, त्यांच्याकडून आमच्यापर्यंत ते पत्रव्यवहार करतील आणि मग आपण त्याची कारवाई करू. तर आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो, वाघ साहेब. तर ते आम्हाला काय बोलले, तुम्ही आता पत्रव्यवहार केले ना, आम्ही परत पुढे पत्रव्यवहार करतो आणि त्यानंतर एक चौकशी समिती नेमली जाते. त्या चौकशी समितीमध्ये आपल्याला अहवाल जो भेटतो त्यानंतर आपण पोलीस कंप्लेंट त्यावर करू, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मला सांगा, जो प्रकल्प होणार आहे तो प्रकल्प नेमका काय होणार आहे, परमिशन कशाची आली आणि ती जागा कोणाच्या मालकीची? परमिशन आलेली आहे ती नितीन काळे, जयदीप काळे यांच्या नावाने खानपट्टा सुरू करण्यासाठी ती परवानगी आलेली आहे. ती काय दगडीची खाण करणार, क्रशर करणार, काय करणार आहे? आता त्यांनी तर आमच्यासाठी क्रशरचीच मागणी अर्ज केला होता ग्रामपंचायतला आणि ग्रामसभेच्या दिवशी 2 दिवस अगोदर त्यांनी ते परत माघारीचा अर्ज पण ग्रामपंचायतला दिला होता. खानपट्ट्याला ठरावानी ग्रामसभेने मंजुरी द्यावी अशी मागणी केली. ग्रामसभा सुरू व्हायच्या आधीच आमचा अर्ज मागे घेतो असं पत्रही दिलं. दोन्ही पत्र ग्रामसभेत वाचले. दोन्ही पत्र ग्रामसभेत वाचले आणि ग्रामसभेत आम्ही सर्व लोकांना विचारलं तर लोकांनी त्या परवानगी द्यायची नाही असं सांगितलं. तर आम्ही ग्रामसभेचा ठराव सुद्धा परवानगी देणार नाही असाच केला आणि त्या लोकांना सुद्धा आम्ही तसंच ठराव दिला. एकाच दिवशी 2 ग्रामसभा काय नेमकं कळलं नाही? नाही, एकाच दिवशी 2 ग्रामसभा नाही झाल्या. काय विषय झाला, आम्ही पहिली पोखरकरवाडी मारुती मंदिर इथे लावली
तर जिथे ते करणार होते क्रेशर, तिथल्या लोकांचं म्हणणं काय आलं की आमच्या इथे लावा, का तर जे त्यांना प्रकल्प करायचा तो आमच्या इथे करायचा आहे. म्हणून आम्ही सर्व सदस्य म्हटले की आपण तिथे ग्रामसभा लावू. मग सदस्यांचं म्हणणं आलं म्हणून मी अध्यक्ष होते. मग आम्ही तिथं ग्रामसभा लावली. पण नंतर परत आम्ही विस्तार अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ते काय बोलले की तुम्ही जो पहिला अजेंडा वाटलेला आहे तोच अजेंडा ठेवा, तुम्हाला ठिकाण बदलता येणार नाही. 2 दिवस अगोदर तुम्हाला काही ठिकाण बदलता येणार नाही. त्यामुळे आम्ही तुमचा हेतू चांगला होता हो, स्थळ हेतू बदलण्याचा. चांगला होता. हो बरोबर. तर आम्ही परत दुसरा अजेंडा जो बनवला तो मौजे पोखरकरवाडी येथेच ग्रामसभा होणार असंच बनवला. आणि जो लोकांची जी तक्रार आहे की असे आरोप आहेत की 2 ग्रामसभा झाल्या, तर असं काही झालेलं नाहीये. त्या दिवशी एकच ग्रामसभा झाली आणि ती पोखरकरवाडी येथेच झाली, मारुती मंदिर. तुम्ही एक महिला सरपंच आहात, गरीब कुटुंबातले आहात, अतिशय प्रामाणिकपणे काम करताय, हे तुमच्या चेहऱ्यावरनं लगेच कळतंय. मुद्दा असा आहे की स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे का तुम्ही उपसरपंच, ग्रामसेवक किंवा काही असतील ते सदस्य यांनी संगनमताने संबंधित व्यक्तीला परवाना दिलाय आणि आता तुम्ही नव्हेच असा प्रकार करतात, असा आरोप आहे. नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आम्हाला जेव्हा त्यांनी मागणी केली तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं की मी हा विषय समोर घेणार आहे. आपली पेसा ग्रामपंचायत आहे, आपल्याला काय असं कुठल्याही प्रकारचा ठराव देता येत नाही. तर मी तो विषय सेपरेटली अजेंड्यावर घेतला आणि ग्रामसभेत तो विषय घेतला. असं काही झालेले नाहीये की मी सरपंच किंवा उपसरपंच किंवा ग्रामसेवक यांनी असा कुठल्याही प्रकारचा ठराव दिलेला नाहीये. आता जे बोगस डॉक्युमेंट झाले असतील ते कोणी केले असतील, काय अंदाज? आता अंदाज तर काय मी सांगू शकत नाही. अर्जदारानेच नाही, काय सांगता येत नाही. पिंपळगाव घोडा किंवा पोखरकर वस्ती आहे, या सगळ्यांनी तुम्हाला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलेलं आहे. परंतु पोखरकर जी वस्ती आहे, म्हणजे प्यासातली जी आदिवासी लोक आहेत, त्यांचा तुमच्यावर आक्षेप असा आहे की सरपंच मॅडम किंवा ग्रामसेवक किंवा काही सदस्यांनी संगनमताने हे सगळं यांना परवाना दिलेला आहे, असा त्यांचा आक्षेप आहे. तुम्ही नाही म्हणताय, तुम्ही पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे. त्या वस्तीवरच्या लोकांना तुम्ही काय आश्वस्त कराल, काय सांगाल? मी माझ्याच वस्तीतल्या सर्व आदिवासी बांधवांना एवढंच सांगेल की आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना ठराव दिलेला नाहीये. आणि माझं तर त्यांना एवढंच विनंती आहे की तुम्ही विश्वास ठेवा, जो अहवाल जो येईल त्यात जो दोषी निघेल त्याच्यावर कार्यवाही नक्कीच केली जाईल. मला माफ करा, याच्यामध्ये समजा तुम्ही दोषी निघालात, याच्यामध्ये ग्रामसेवक दोषी निघाले, याच्यामध्ये उपसरपंच दोषी निघाले, तर तुमची भूमिका काय राहील? मी जर यात दोषी निघाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन. आपण पाहतोय अतिशय स्पष्टपणे, प्रामाणिकपणे सरपंच ताई बोललेले आहेत. केवळ पराचा कावळा करू नये, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, पोलिसांनी देखील छानबीन करावी, जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई करावी. केवळ एखाद्याला बदनाम करणं उचित नाही. या पोखरकरवाडीच्या लोकांना, पिंपळगाव घोडाच्या ग्रामस्थांना त्या ठिकाणी जो प्रकल्प हवा असेल तो ते सिस्टमने करावा. परंतु प्यासा ठिकाण ते आहे पोखरकर वस्ती, तिथं हा प्रकल्प नको, लोकांचा विरोध आहे, असा ठराव लिहिलेला आहे. 2 ठिकाणी ग्रामसभा घेण्याचं कारण त्यांनी सांगितलं, त्याचं रद्द केल्याचं कारण सांगितलेलं आहे. सगळा प्रकार तुमच्या समोर आहे. आता जबाबदारी पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाची आहे. दूध का दूध, पाणी का पाणी व्हायला हवं. तर तुमची भूमिका बरोबर असेल तर आम्ही तुमच्या सोबत आहोत. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपळगाव घोडा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.